सो वेल गिरीश आणि रणजित ही सलामीची जोडी खेळपट्टीवर गोलंदाज रवींद्र गोलंदाजी करतोय. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचं षटक नाही आहे कारण 3 षटकांचा हा सामना. रवींद्र ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पॉईंटला गेलेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. दोन धावाने श्रीगणेश करतोय रवींद्रच्या गोलंदाजीवर. गिरीश स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाची धावसंख्या 2. इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जो आहे तो चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. खरं तर ती जागा खूप डेंजर आहे. मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत गिरीशकडून. या 2 धावाने धावफलक 4वर पोहोचलेला आहे. रणरणत ऊन आहे परंतु उन्हाची पर्वा कुठे. क्रिकेटचा किडा जर तुमच्या अंगामध्ये असेल, क्रिकेट खेळण्याची जिद्द, क्रिकेटचं वेळ जर तुमच्या अंगामध्ये असेल तर ह्या उन्हालाही जुमानत नसतात हे पोटीप्लसचे क्रिकेटर. चालू सामन्यातील विजेता संघ लगेच न्यू तुफान पिंपळा संघाशी 2 हात करणार आहे इतके लक्षात ठेवायचे. फुलटॉस चेंडू आहे. टर्न केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा तैनात आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर हा चेंडू गेला होता. खरं तर गिरीशच्या या फटक्यामध्ये ताकद खूप होती. अगदी बुलेटचा वेग होता चेंडूमध्ये आणि क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या प्रकारे झालं. रवींद्रच्या या 3 चेंडूवर आतापर्यंत 5 धावा आलेले. तर गिरीश आणि रणजित ही सलामीची जोडी आपण स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाकडून पाहतोय. चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली. यस आणि एक सुरेख झेल आणि खेळी संपुष्टात येते बॅट्समन रणजितची. चांगली गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवर. त्यानंतर विकेट आली. थोडासा दबावामध्ये स्वराज्य कशेळी संघ कारण पहिलं षटक जे होतं त्या पहिल्या षटकामध्ये कुठे कुठे ना कुठे मोठा फलंदाज रणजित बाद झाला. रणजितला आज खातंही खोलता आलेलं नाही आहे. गिरीश आतापर्यंत 5 धावांवर खेळतोय. नवीन बॅट्समन बॅटर साईनाथ खेळपट्टीवर आहे. साईनाथकडे ॲबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची. येणाऱ्या फलंदाजामध्ये जयेश, निलेश असे चांगले स्टार फलंदाज आहेत स्वराज्य संघाकडे. बंटीवर ही नजरा असतील. धावसंख्या धावपलकावर 5 झालेली आहे. फुलटॉ चेंडू फक्त टॅप केलेल्या चेंडूला. खरं तर टायमिंग साधता आले नव्हतं या फटक्यामध्ये परंतु 2 धावा निश्चितच मिळतील. सिंगल डबलवर भर दिलेली आहे. 2 धावाने धावसंख्या 7वर पोहोचलेली आहे. लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक मात्र तैनात आणि साईनाथला जावं लागेल 2 या धावसंख्येवर. हम्म. तर या ठिकाणी नक्कीच लेट रिपोर्टिंग केली. खूप उशीर लावला सिद्धिविनायक अंजूर संघाने. त्यासाठी त्यांना 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय. तसेच फक्त 9 खेळाडूंवर खेळतोय हा संघ.
आणखीन 2 धावांच्या पॅनल्टीचा त्यांना सामना करावा लागेल. एकंदरीत 4 धावांच्या पॅनल्टीचा सामना इथे करावा लागतोय सिद्धिविनायक अंजूर संघाला. ह्या 4 धावा मी जोडतोय स्वराज्य स्पोर्ट कशेळी संघाच्या धावसंख्येमध्ये. सुधारित धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होते 11. 11 ऑफ 2 लॉस. रणजित आणि सायनाथ हे खेळाडू आपण पाहतोय बाद झालेले आहेत. एकंदरीत धावसंख्या धावफलकावर 11 लागली. ह्या 4 धावा खूप महाग पडतील मित्रांनो. कुठेही तुम्ही बघा, कुठल्याही स्पर्धेमध्ये जर उशीर झाला, मैदान खाली राहतं आणि प्रेक्षकांचा हिरमोड होतो. कारण कंटिन्यू जर सामने चालले तर नक्की त्या स्पर्धेला एक ताल सूर येतो. परंतु मध्येच जर ब्रेक लागला तर प्रेक्षकही नाराज होत असतात. आणि त्या अनुषंगाने कुठल्याही स्पर्धेमध्ये अगदी वेळेवर पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं. मोठमोठ्या स्पर्धा आपण जेव्हा आयोजित करतो तेव्हा नक्कीच या गोष्टींचा आपण विचार करतो. इथेही ह्या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11. नवीन गोलंदाज रणजित. पहिला चेंडू स्टेप आउट झाले होते फलंदाज गिरीश. आता त्यांच्या बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नाही आहे. खरं तर आता गिरीशला मोठे फटके हवेत, कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये अजून तगडे फलंदाज आहेत. त्याची विकेट जरी गेली तरी त्याला अफसोस नसेल, म्हणून तो प्रत्येक चेंडूवर इथे लॉफ्टेड शॉट मारण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. सलामीस जे फलंदाज आलेले असतात त्यांच्याकडून अपेक्षा असते 10 ते 12 धावांची, आणि त्या 11 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण केलेल्या आहेत गिरीशने. बॅकफुटला गेले फलंदाज, चांगला फटका आहे, परंतु थर्डचा क्षेत्ररक्षक एकाशिवाय काही मिळू देत नाहीये. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावपळ कलता राहिला 12. यावेळी मात्र पूल पॉवरफुल नाहीये, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि फलंदाज दिनेश याची खेळी संपुष्टात. रणजित गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होतोय. ड्राईव्ह केलेला आहे क्षेत्ररक्षक डीपला, लॉंग ऑन सीमारेषेवर. सिंगल आली फक्त. सिंगलच्या मदतीने 13 धावा धावपलकावर लागलेले आहेत. हा चेंडू जबरदस्त फटका, गिरीच्या बॅटमधून हा आलेला षटकार. खूपच टायमिंग साधलं होतं चांगलं, आणि त्या चांगल्या टायमिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय तब्बल 19 धावांवर संघ जातोय स्वराज्य कशेळी संघ. लॉफ्टेड शॉट पुन्हा एकदा. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करू शकलेले नाहीयेत गिरीश.
2 धावा आल्या. धावसंख्या 2ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 21-21. 2 षटकं कंप्लीट झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गिरीश एका षटकाराने वैयक्तिक 13 धावांवर खेळतोय. जयेशने खाते खोल केलेले. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.5 सरासरीने 21 धावा. रणजितच्या गोलंदाजीवर 10 धावा आल्या. नवीन गोलंदाज संजय. स्लॉक स्वीप आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाने चांगलं अडवलेलं आहे चेंडूला. 2 धावांच्या मदतीने 23 या धावसंख्येवर धावसंख्या जाते. लेफ्ट शॉट. क्षेत्ररक्षक मात्र आरामात झेल घेतोय आणि जयेशची खेळी संपुष्टात येत आहे. तर खेळपट्टीवर आपण बघतोय बंटी आणि गिरीश. स्ट्राईकला गिरीश. तर गोलंदाज संजय. पुढचा चेंडू मला वाटते अतिरिक्त चेंडू. वाईट चेंडू. वाईटनं धावसंख्या पुढे सरकले 25. तिसरं षटक आणि अंतिम षटक मार्गस्थ. सामना बघतो आपण स्वराज्य कशेले आणि सिद्धिविनायक अंजूर. पुढचा चेंडू गिरीशला उंच मारण्याचा प्रयत्न थोडा असा पडतोय आणि स्वतःच्या फॉलोबॅकमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न तर अतिशय सुंदर होता, मात्र प्रयत्न हुकलेला आहे. निश्चित 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या 27 आणि 28 धावांचं लक्ष सिद्धिविनायक अंजूर या संघापुढे ठेवलेलं आहे. जय गावदेव क्रीडा मंडळ NU40+ वडुनगर आयोजित जय गावदेव चषक 2024 स्पर्धेचा अंतिम आणि 3रा दिवस आहे. यानंतर जो होणारा सामना आहे याच्यातून जो विजयी संघ आहे अन्नू
खेळाडू कक्ष मध्ये थोडा ऊन येत असल्यामुळे तर 27 धावा ठोकलेल्या आहेत आणि 28 धावांचं लक्ष दिलेलं आहे. यानंतर जो होणारा सामना आहे चालू सामन्यातून विजयी संघ आणि नू तुफान पिंपलास, जर नू तुफान पिंपलास कर्णधार इथे उपस्थित असेल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. विद्येश सुदाम पाटील एक उद्योजक आणि ज्यांचं खरोखर क्रिकेटवर अतोनात प्रेम आहे. या पूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला एक लाईव्हची सुविधा उपलब्ध करून दिली. मी आपणास विनंती करतोय की आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला स्वराज्य कशेली आपली फील्ड सजून घ्यायची आहे. सिद्धिविनायक अंजूर आपलं ओपनर फाटवायचे आहेत. विलेजच्या बाबतीत आज सहकार्य करा. शेवटचा अंतिम दिवस आहे. 2 सामने अतिरिक्त खेळवायचे आहेत. तर सिद्धिविनायक अंजूर कडून सुरुवातीचं बॅटर रवींद्र आणि किरण. स्वर्गीय जयवंत बाबू पाटील टॉस बॉक्स आपण बघत आहोत. आमच्या गावचे लाडके भाऊजी प्रेमनाथ जयवंत पाटील यांच्याकडून अतिशय या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य झालेलं आहे. तसेच सर्व दानशूर दात्यांचं या जय गावदेव मंडळातर्फे मनस्वी आभार. या क्रीडानगरीचे मालक राजेश धाकल्या पाटील, पंढरीनाथ गोपीनाथ पाटील, काशीनाथ गोपीनाथ पाटील, भरत मच्छिंद्र पाटील, चौरंग मच्छिंद्र पाटील, विनोद धाकल्या पाटील यांचंही सर्वांचं आभार. तर चालू सामना 27 धावा ठोकलेल्या आहेत. स्वराज्य कशेली आणि 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. बघूया रवींद्र आणि किरण अशी सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर दिसते. तर पहिलं षटक घेऊन आहेत महेश. स्वराज्य कशेली टीमकडून महेश. पहिला चेंडू रवींद्रला. एक धाव ना आपलं खातं उघड करते. स्वतःचं आणि संघाचं इथं खातं उघड झालेलं आहे. पुढचा चेंडू खेळून काढील किरण. ओहो ब्लॉक होण्यामध्ये चेंडू सुंदर कव्हर्ड आहे. मिड ऑफच्या दिशेने मारायला फटका. एक धाव पळून गेला. दुसऱ्या प्रयत्न झालेला आहे आणि दुसरा धावी निश्चित पूर्ण झालेला आहे. किरणनेही आपलं खातं उघड केलेलं आहे 2 धावांनी.
धावसंख्या 3. पहिले षटक मार्गस्थ. 9ची सरासरी आहे. पुढचा चेंडू. फसवा चेंडू पूर्णपणे बीट. बॅटर पूर्ण बीट होतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 3. महेश. पुढचा चेंडू. बॅटची हलकीच कट घेतलेले. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू. एकच धाव. धावसा 1 न पुढे सरकले 4. एक संत गती हलुवार सुरुवात. सिद्धिविनायक अंजूर. पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू. पुरेपूर त्याचा काही फायदा उचलता आलेला नाही. एक धाव पळून काढलेले. दुसऱ्याचा प्रयत्न झालेला आहे आणि निश्चित 2 धावा सहजरित्या पूर्ण. चेंडू मात्र लॉलीपॉप होता परंतु बॅटरला त्याचा पूर्ण फायदा उचलता आला नाही. धावसंख्या 2 ने परत सरकले 6. शॉर्ट चेंडू आणि मिड ऑनच्या दिशेने मारा फटका. क्षेत्र झेलखाली मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. षटकार सॉरी. चांगली गोलंदाजी महेश याच्याकडून. पाच चेंडू मध्ये फक्त 6 धाव होत्या. शेवटच्या चेंडूवर मात्र एक घणाघाती प्रहार केलेला आहे रवींद्र यांनी आणि धावसंख्या 6 ने वाढलेली आहे 12. हॅलो हॅलो. तर नवीन गोलंदाज स्वराज्य कशेलीकडून साईनाथ. साई आमचे एक चांगले मित्र आहेत. कशेली गावचे एक चांगले क्रिकेटर आहेत. पहिला चेंडू. अतिशय वेगवान चेंडू. निर्धाव चेंडू. पूर्णपणे बीट चेंडू. डॉट चेंडून सुरुवात केलेली आहे साई यांना. धावसंख्या स्थिर 12. पुढचा चेंडू किरणला स्क्वेअर लेगच्या दिशेने मला फटका. क्षेत्राचा चेंडू पुढे धावतो. नक्कीच अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा मात्र नक्कीच पळून काढलेले आहेत. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न झालेला आहे आणि तिसऱ्या धाव करताना मला वाटते 4थ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे. पंच डिसिजन देतील कृपया. मला वाटते 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होतोय. किरण याची खेळी संपुष्टात. मला वाटते थर्ड अंपायर पंचाने दिलेले आहे. इथं थर्ड अंपायर जर तिकडे मागे मागे जाऊन दे. तिकडे काय समजून नाही तुला. हे बघ तरी पण तसं करते.
तर तिसऱ्या पंचाचा निर्णय लिहिलेला आहे. फलंदाज तिसऱ्या धाव करताना बाद झालेला आहे. तर या 2च धावा काउंट केल्या जातील. रवींद्र याची खेळी मात्र संपुष्टात येते. यापुढील होणारा सामना तुफान पिंपलास आणि या चालू सामन्यातून विजयी संघ. तर नवीन बॅटर मुकेश स्वराज्य कशिलेकडून नवीन बॅटमॅन मुकेश सॉरी सिद्धिवंत अंजूर. साईनाथ सामना करेल नवीन फलंदाज मुकेश. अतिशय भरधाव गतीचा चेंडू पूर्णपणे बीट चेंडू. फलंदाज मुकेश ह्याला काही समजले नाही आहे. अतिशय चांगली गोलंदाजी साईनाथ याच्याकडून. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत 3 चेंडूमध्ये. नक्कीच थोडी धावसंख्या थंडावलेली आहे. पुढचा चेंडू हो उंच मला फटका. नक्कीच बॅट आणि बॉलमध्ये एक चांगलं संतुलन आणि बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकले 20. पुढचा चेंडू फसवा चेंडू. गती कमी केलेला चेंडू होता. नक्कीच 22चा अपील होता. पंच मोरे सर याने भेटालेला आहे. नक्कीच 22च्या रूपाने धाव मात्र नक्कीच मिळते. 5 चेंडू टाकून झाले. 1 चेंडू अजून बाकी आहे. विद्येश शेठ विद्येश सुदाम पाटील वेलकम 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 विद्येश शेठ या संपूर्ण चषकासाठी या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला लाईव्हची हॅलो पूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली. धन्यवाद. हॅलो साईराज डेव्हलपरचे प्रोप्रायटर विद्येश शेठ पाटील यांच्या माध्यमातून आमच्या मंडळासाठी थेट प्रक्षेपणचं देणगी बहाल झालेली आहे आणि त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. संपूर्ण जयगाव देव क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 28 धावांचं लक्ष आहे. 27 धावा करून 28 धावांचं लक्ष ठेवलं. आतापर्यंत 21 धावा. आता मात्र पुन्हा एकदा सकाळच्या मॅचची आपल्याला आठवण होते. हॅलो वेलकम वेलकम सन्माननीय भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब यांचे बंधू सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी सन्माननीय उमेशजी चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. नक्कीच आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय निलेशजी चौधरी साहेब यांचे बंधू उमेशजी चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर ही स्पर्धा
ह्या मान्यवर पाहुण्यांच्याच मुले संपन्न होत आहेत आणि त्याचबरोबर विद्येश सुदाम पाटील या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रिन्स मूव्हीजचं लाईव्ह आम्हाला बहाल केलं, साईराज नेटवर्कच्या माध्यमातून, तसेच प्रकाश पांडुरंग पाटील यांच्या मार्फतही आम्हाला आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. सर्वांचं या व्यासपीठावर मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेबांच्या माहितीसाठी शेवटच्या षटकात आता 7 धावांची गरज आहे सिद्धिविनायक अंजूर संघाला. A1 जोडी निलेशजी पाटील आणि सुकेशजी डाके यांचा संघ आपण पाहतोय. तर दुसरा संघ आहे स्वराज्य स्पोर्ट कशेली, सन्माननीय देवानंदजी थळे साहेब यांचा हा संघ, गणपतजी भोईर, सायनाजी पाटील खंदे समर्थक. तर 6 चेंडू 7 धावांची गरज सकाळच्या सामन्याचा या ठिकाणी आठवण होत आहे. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार, ज्या स्पीडसाठी ओळखला जातो बंटी, तो स्पीड आपण पाहतोय. लाजवाब. नो तुफान पिंपलास कर्णधार, कृपया आपण समालोचक कक्षाकडे यायचंय. आज निलेची कुठे ना कुठे उणीव जाणवली स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाला. मात्र इथे शेवटच्या षटकामध्ये बंटी कुठे ना कुठे उणीव भरून काढतोय का बघूया, कारण या षटकामध्ये तब्बल 7 धावांची गरज आहे. महेशच्या पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, सायनाच्या दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. आज गिरीशने स्वतःकडे गोलंदाजी राखली नाही. कॅप्टन्सी बघूया गिरीशची, कसं काय त्याने नक्कीच हे तंत्र अवलंबलेलं आहे. शेवटचं जे षटक आहे ते बंटीकडे सोपवलेलं आहे. शॉर्ट सिली पॉईंट आपण पाहू शकतो. तगडा मुकाबला, 5 चेंडू 7 ची गरज. आणखी एक वेगवान चेंडू, इथे मात्र चेंडू हवेत जातोय. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून सरळ षटकारासाठी तंत्रशुद्ध षटकार. इथे गोलंदाजी खराब नव्हती, फटका बघा काय फटक्यामध्ये तंत्र होतं जबरदस्त. बॅट्समन मुकेश हलक्या हाताने चेंडूला फक्त स्टेअर केलेला आहे. इथे मात्र चेंडू थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या स्पर्धेच्या बाहेर स्वराज्य स्पोर्ट कशेली. हार्ड लक स्वराज्य कशेली अँड अभिनंदन सिद्धिविनायक अंजूर. लगेच सिद्धिविनायक अंजूर संघाचा कर्णधार, आपण लगेच या. कुठल्याही प्रकारचं तुम्ही वेळ वाया घालू नका. आणि नो तुफान पिंपळा संघाचा कर्णधार 1 मिनिटामध्ये या. मी विनंती करेन विद्येश पाटील साहेब, आमचे एक गावचे एक